नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टीईटी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या ठिकाणी मराठी व्याकरण बघा या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर वि. स. खांडेकर पहा या कादंबरीचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा। बघा, त्या ठिकाणी 4 बघा जोडी आहेत, या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची। आता पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असतो, पुढारी अनुयायी बघा या ठिकाणी बरोबर आहे। आवक जावक बघा या ठिकाणी बरोबर आहे। अग्रज अनुज बघा या ठिकाणी बरोबर आहे। कष्ट मेहनत, आता कष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असतो, कष्ट आराम, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची या ठिकाणी जोडी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, गाढवांचा नांगर फिरणे। गाढवांचा नांगर फिरणे बघा अशा बघा प्रकारची एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, गाढवांचा नांगर फिरणे म्हणजे काय असतो, नायनाट करणे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पावक आणि वन्नी। आता बघा, या ठिकाणी 2 शब्द आहेत, पावक आणि वन्नी, हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, अग्नी, वायू, वारा आणि पाऊस। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पावक म्हणजे काय असतो बघा सर्वांना माहीत आहे, पावक आणि वन्नी बघा हे शब्द काय असतील, अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात बघा, या वाक्यामध्ये क्रियापद कशा प्रकारचं आहे, सकर्मक आहे का, अकर्मक आहे का, द्विकर्मक आहे का, प्रश्नार्थक आहे। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात बघा, त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे द्विकर्मक, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे। आता कमळचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे, समीर म्हणजे काय असतो, समीर म्हणजे बघा हवा वायू। नीरज म्हणजे काय असतो, नीरज म्हणजे कमळ। आदित्य म्हणजे काय असतो, आदित्य म्हणजे बघा सूर्य असतो। सुधाकर म्हणजे चंद्र, तर कमळ या शब्दाचा या ठिकाणी समान शब्द कोणता यायला पाहिजे, नीरज म्हणजे कमळ, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा, शक्ती। आता क्रोध म्हणजे काय असतो, क्रोध म्हणजे राग। शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता यायला पाहिजे, सामर्थ्य। सामर्थ्य म्हणजे शक्ती, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। आता या ठिकाणी काय विचारले पहा, कसलीही अपेक्षा नसणारा। आता कसलीही अपेक्षा नसणारा आपण त्यांना काय म्हणतो, निरपेक्ष, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी वाक्प्रचार बघा काय विचारला आहे, गाशा गुंडाळणे। आता गाशा गुंडाळणे याचा योग्य अर्थ काय असतो, पटकन निर्णय घेणे, भरपूर मार देणे, निघून जाणे, अडचण निर्माण होणे। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, गाशा गुंडाळणे म्हणजे काय असतो, निघून जाणे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा। आता या ठिकाणी अलंकारिक शब्द कोणता आहे पहा, रामबाण। आता रामबाण या शब्दाचा योग्य अर्थ काय आला पाहिजे, रामबाण म्हणजे गुणकारी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, जाहीर, मंजूर, खर्च बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा, हे परभाषीय शब्द आहेत। हे शब्द कोणते असतील, परभाषीय शब्द आहेत पहा, जाहीर, मंजूर आणि खर्च। तर हे शब्द विचारलेत खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा, त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, तर हे सर्व शब्द काय असतील, फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। काळा तिखट भित्रा, तो खूप काळा आहे बघा, भाजी खूप तिखट आहे, तो खूप जास्त भित्रा आहे। बघा, अशा बघा प्रकारचे शब्द वाक्यामध्ये येत असतात, तर बघा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत, तो खूप काळा आहे, तो कसा आहे, काळा आहे। तर काळा शब्द काय असेल, काय यायला पाहिजे, नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियापद आहे का। बघा, या ठिकाणी काय यायला पाहिजे, काळा तिखट भित्रा, बघा हे सर्व शब्द काय असतील, विशेषण या जातीचे शब्द आहेत।
म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. आता या ठिकाणी 4 शब्द आहेत पहा, गुलाम, नवल, वकील आणि लायकी. आता या 4 शब्दापैकी एक शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे. आता गुलाम बघा हा शब्द भाववाचक नाम आहे का? गुलाम, गुलामगिरी. आता गुलामगिरी हा शब्द भाववाचक नाम होईल. गुलाम शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही. नवल, नवलाई, म्हणजे नवल या ठिकाणी शब्द भाववाचक नाम नाही. वकील, वकिली, वकिली हा शब्द भाववाचक नाम होतो, वकिली. आता लायक, लायकी, म्हणजे लायकी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असेल? भाववाचक नाम होईल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 पहा, मी चित्रपट पाहत जाईन. मी चित्रपट पाहत जाईन. आता जाईन म्हटलं कोणता असतो? भविष्यकाळ. मी हे काम करीत जाईल, मी अभ्यास करत जाईन, मी चित्रपट पाहत जाईन. भविष्यकाळ असं पण कोणता? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? मी चित्रपट पाहत जाईन बघा हे कोणतं असेल? रीती भविष्यकाळाचं वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा, सूर्यास्त या शब्दामध्ये कोणत्या संधीचं? बघा सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे, तर हा शब्द विचारलाय कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सूर्यास्त हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणती संधी आली पाहिजे? स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा TET परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, हिंदी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघाचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवाने. आता देवाने या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे? देव. बघा आता शब्द असतो देव, देवाने. बघा या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलाय. आता ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा या ठिकाणी असतो? देवाने, ने एशी. आता ने एशी बघा प्रत्यय विद्यार्थी मित्रांनो हे काय असतील? तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? राष्ट्रध्वज. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? राष्ट्रध्वज हा शब्द विद्यार्थी मित्र काय आला पाहिजे? तत्पुरुष समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे तत्पुरुष समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, शंकर केशव कानेटकर हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं? बघा शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव सांगा. बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपण नाव काय आलं पाहिजे? बघा कुसुमाग्रज हे कोणाचं आहे? वि.वा. शिरवाडकर. अनिल आत्मारावरावजी देशपांडे बघा त्यांचं होतं यशवंत दिनकर पेंढारकर. तर शंकर केशव कानेटकर बघा या कवीचं टोपण नाव काय पाहिजे? गिरीश. बघा हे गिरीश त्यांचं टोपण नाव आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोपाळ घरी आला नाही. गोपाळ घरी आला नाही हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल? अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे. गोपाळ घरी आला नाही बघा हे वाक्य अकर्मक कर्तरी या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. मीठ भाकरी. बघा त्या सर्वांनी सांगायचं आहे मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मीठ भाकरी. बघा तो मीठ भाकरी होईल का? तो मीठ भाकरी, ती मीठ भाकरी, ते मीठ भाकरी कोणत्याला पाहिजे? मीठ भाकरी या शब्दामध्ये बघा ती मीठ भाकरी म्हणजे स्त्रीलिंग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी वाक्याच्या शेवटी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी परंतु वाक्याच्या शेवटी आपण या ठिकाणी काय वापरतो? अर्धविराम. बघा या ठिकाणी काय वापरतो? विसर्ग या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो. विसर्ग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. गुण. आता या ठिकाणी गुण कोणत्या प्रकारचे योग्य असेल? बघा गुण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, 2 शब्द जोडताना. आता समजा एखादं वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये बघा 2 शब्द जोडताना आपण कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतो? पूर्णविराम असतो का? वाक्याच्या बघा शेवटी आपण पूर्णविराम वापरतो. वाक्य पूर्ण झाल्यावर वाक्याच्या शेवटी आपण पूर्णविराम वापरतो. स्वल्पविराम आहे का? अर्धविराम आहे का? 2 शब्द जोडताना. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. 2 शब्द बघा जोडताना आपण या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतो. काय वापरतो? संयोग चिन्ह. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे? पद्धत या शब्दापासून तयार होणारं कोणतं असेल विशेषण? पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी सार्वनामिक विशेषण ओळखा. सार्वनामिक विशेषण ओळखा. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? असली पुस्तके, फळ विक्रेता, कापड दुकान, चालती गाडी. बघा या ठिकाणी काय आलं पाहिजे? असली पुस्तके. बघा या ठिकाणी सार्वनामिक विशेषणांचं या ठिकाणी उदाहरण आहे. बघा विषय क्रमांक पुढचा, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रत्नाकर म्हणजे काय असतो? बघा हा प्रश्न गेल्या वर्षी बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न होता. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? रत्नाकर म्हणजे काय असतो? समुद्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, खाली, समोर, पर्यंत, वर. हे कोणत्या जाती शब्द असतील? झाडाखाली, झाडासमोर, झाडापर्यंत, झाडावर. जे शब्द शब्दाला लागून येतात आपण त्यांना काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मूग गिळणे. आता मूग गिळणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे. याचा योग्य अर्थ सांगा. मूग गिळणे म्हणजे काय असतो? काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे. मूग गिळणे म्हणजे काय असतो? गप्प बसणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. या ठिकाणी पुढील मन पूर्ण करा. या ठिकाणी एक मन आहे पहा, गरज सरो. गरज सरोनी वैद्य मरो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य या ठिकाणी मन आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा, ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. बघा याचा प्रयोग कोणता आला पाहिजे? कर्मणी आहे का? कर्तरी आहे का? भावे आहे का? कोणता आला पाहिजे? ती दररोज संध्याकाळी गाणे गाते म्हणजे काय आला पाहिजे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सूर्योदय या संधी विग्रह करायचा. सूर्योदय. आता सूर्योदय या शब्दाचा या ठिकाणी आपला संधी विग्रह करायचा आहे. योग्य उत्तर काय पाहिजे? सूर्या प्लस उदय होईल का? सूर्या प्लस उदय होईल का? नाही. सूर्य प्लस उदय नाही. बघा, सूर्योदय नाही, सूर्य प्लस उदय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील वाक्याचा प्रकार सांगा. आकाशामध्ये जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. बघा, ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा हे शब्द येतात ते वाक्य कोणते असते? जेव्हा तेव्हा मिश्र वाक्य असते. पहा, जेव्हा तेव्हा. जेव्हा तेव्हा आलं म्हणजे कोणता असतो? मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, या ठिकाणी षटकर्णी होणे. आता षटकर्णी होणे म्हणजे काय? बघा, अनेकांना माहिती होणे, 6 जणांना माहिती होणे, 3 जणांना माहिती होणे, षटकर्णी होणे. याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन अनेकांना माहीत होणे, षटकर्णी होणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. मुलगा चांगला खेळतो. या वाक्यामध्ये चांगला शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? मुलगा चांगला खेळतो. आता मुलगा कसा खेळतो? चांगला. मग आता चांगला एक कोणत्या प्रकारचं यायला पाहिजे विशेषण? चांगला विद्यार्थी या ठिकाणी गुण विशेषण. तो कसा खेळतो? चांगला. मग चांगला काय असेल? गुण विशेषण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आकुंचन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. आकुंचन. आकुंचन पावणे, प्रसरण पावणे. म्हणजे आकुंचन या ठिकाणी प्रसारण हा शब्द या ठिकाणी काय असेल? विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला आवर घालता येत नाही असे. बघा, आता ज्याला आवर घालता येत नाही, ज्याला आवर घालता येत नाही आपण त्यांना काय म्हणतो? अनावर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, अतिरेकी हा परिणामी नुकसानकारक ठरतो. अतिरेकी. बघा, समजा एखादी गोष्ट बघा ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात होते त्याचा परिणाम या ठिकाणी हा नुकसानकारक ठरत असतो. या अर्थाची म्हण कोणती असेल? अति तेथे माती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपल्या ठिकाणी योग्य या ठिकाणी म्हणीचा अर्थ आहे. संगर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. संगर म्हणजे काय असतो? संगर म्हणजे कठीण, कायदेशीर, बाजार, युद्ध. संगर म्हणजे काय यायला पाहिजे? संगर या शब्दाचा योग्य अर्थ युद्ध यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा, क्रियापदावरून कोणता बोध होतो सांगा. क्रियापदावरून कोणता बोध होतो? देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. आता देशासाठी बघा, देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे. कोणत्या यायला पाहिजे? इच्छा आहे का याची? बघा, शक्यता आहे का? योग्यता आहे का? कर्तव्य आहे का? देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे म्हणजे काय? कर्तव्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, विषय क्रमांक पुढचा पहा, तू खूप हुशार आहे. तू खूप हुशार आहे. आता या वाक्याचा प्रकार सांगा बरं. विधानार्थी वाक्य आहे का? हे प्रश्नार्थक आहे का? उद्गारार्थी आहे का? होकार. तू खूप हुशार आहे. तू खूप हुशार आहे. आता हे विधानार्थी वाक्य यायला पाहिजे. प्रश्नार्थक आहे का? नाही. उद्गारार्थी का? नाही. होकारार्थी का? नाही. विधानार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. आता करुणरूपी वाक्य खालीलपैकी कोणत्या वाक्याला करुणरूपी वाक्य असे म्हणतात?
सर्वांनी सांगायचंय करुणरूपी वाक्य आपण कशाला म्हणतो? होकारार्थी वाक्याला करुणरूपी वाक्य असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जगन्नाथ या शब्दाचा, जगन्नाथ हा शब्द विचारलाय कोणत्या संधीचं उदाहरण आहे? जगन्नाथ, जगन्नाथ हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? बघा व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. केशवसूत हे कोणत्या कवी, केशवसूत विचारले कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? विष्णू वामन शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं पहा कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव होतं. कृष्णाजी केशव दामले, बघा कृष्णाजी केशव दामले यांचं बघा केशवसूत बघा हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. केशवसूत कोण असतील? कृष्णाजी केशव दामले. राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. आही आणि भुजंग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? पहा आही म्हणजे काय असतो, भुजंग म्हणजे काय असतो? बघा भुजंग सर्वांना माहिती यायला पाहिजे. आही आणि भुजंग हे शब्द साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा साप. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. अपमान या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. अपमान करणे. आता एखाद्याचा अपमान करणे, अपमान करणे चा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. सन्मान करणे, अपमानचा विरुद्ध अर्थ काय पाहिजे? सन्मान करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? समाजाची सेवा करणारा. बघा एखादा माणूस असतो बघा समाजाची सेवा करतो, समाजाची सेवा करणारा आपण त्यांना काय म्हणतो? समाजसेवक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. 2 नद्यांमधला प्रदेश. समजा एखाद्या ठिकाणी बघा 2 नद्या असतील तर त्या 2 नद्यांमधला प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर त्यांना आपण काय म्हणतो? दुआब. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. उपांत्य या शब्दाचा अर्थ सांगा. उपांत्य. बघा क्रिकेट सामना असतो ना, उपांत्य. उपांत्य म्हणजे काय असतो? शेवटून दुसरा. उपांत्य म्हणजे काय? शेवटून दुसरा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? मी सिनेमा पाहिला. मी सिनेमा पाहिला हे वाक्य, या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करा. बघा आता मी सिनेमा पाहिला, आता मी सिनेमा पाहिला या वाक्याचा अपूर्ण भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला. मी सिनेमा पाहत असेन, मी सिनेमा पाहीन, मी सिनेमा पाहतो, मी सिनेमा पाहत असतो, मी सिनेमा पाहत असेन, मी सिनेमा पाहत असेन हे वाक्य अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. सूर्यास्त या शब्दाचं बघा या ठिकाणी संधी ओळखा. सूर्यास्त या ठिकाणी शब्द आहे, हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे? सूर्यास्त शब्द काय असेल? स्वरसंधी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो. गावाहून, ऊनहून. मी आजच गावाहून, ऊनहून हे काय असतील? पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रतीक्षण या शब्दाचा समास ओळखा. प्रतीक्षण म्हणजे काय? प्रतीक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला. प्रतीक्षण ज्या समासामधलं पहिलं पद हे खूप महत्त्वाचे असते तो समास कोणता असतो? अव्ययभाव समास. प्रतीक्षण प्रत्येक क्षणाला अव्ययभाव समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा बघा. गिरीश विचारले हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा त्या सर्वांनी सांगायचं आहे गिरीश. गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? यशवंत दिनकर पेंढारकर या कवीचं टोपण नाव काय होतं? यशवंत होतं. पहा विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज. प्रल्हाद केशवात्रे यांचं टोपण नाव काय होतं? केशव कुमार. मग उरलं काय आपल्याकडे? गिरीश. बघा हे टोपण नाव शंकर केशव कानेटकर यांचं गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. पोवार्त्य या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. बघा या ठिकाणी शेवटचा प्रश्न आहे आपला. पोवार्त्य या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला आहे करायचे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघाचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.